म्हणजे 30 ते 36 मध्ये किंवा 36 ते 42 याच्यामध्ये विवाह. पण तो त्याच्या लग्ने आधी होत नाही. लग्ने सप्तमे झाशी स्वामी पाहिजे. सर एक विचारायचं होतं. विचार. हॅलो. हा विचार ऐकतोय मी. हॅलो. हा सर, समजा आपल्या पत्रिकेत षष्ठ स्थानात शनी असेल, हं, जन्मस्थ शनी षष्ठ स्थानात, बरं. हा, आणि आता गोचरीचा शनी पण मीन राशीत जातोय, बरं. हा, जन्मस्थ शनी पण मीन राशीत आणि गोचरीचा शनी पण मीन राशीत जातोय. तिथे रवी आहे, राहू आहे आणि हे सगळे ग्रह आहेत, तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो? आता मी मगाशी सांगितलं की शनी सिंह लग्नाला मीन राशी स्वतःच्या स्थानात आलेला आहे. फक्त रवीचा पिरियड पाहून त्याच्या शुक्रवारचा पिरियड पाहून तेवढा पिरियड टाळला. शेअर मार्केटसाठी असू द्या, आयुष्यासाठी असू द्या किंवा नोकरी व्यवसायासाठी असू द्या, तो टाळला तर कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही. उलट शनी चांगली फळं देईल, आयुष्य जगवायला शिकवेल. पण त्याचा काही त्रास नाही ना होणार, कारण जन्मस्थ शनीवर जन्मस्थ शनी आता तुम्ही स्वतःच्या स्थानात आहे ना तो. आता वय किती, वयाप्रमाणे शनीकडे पाहायला शिका असताना प्रश्न. हा मुख्य भाग लक्षात ठेवा. हा पण लक्षात ठेवत नाही. तुमचं वय काय त्याप्रमाणे शनीची फळं पहा, कारण तुमच्या वयाप्रमाणे अष्टमस्थानाची फळं असणार. अच्छा. वयाप्रमाणे पाहावं लागतं. वयाप्रमाणे पाहिलं तरच गणित जमतं. उद्या मी 72 वर्षी आत्ता म्हणणार की मी लग्न करायला पाहिजे, तर चालेल का? हा. तुमचं वय काय आहे, वयाप्रमाणे शनीची स्थानं. 56. मग करा, शनीचं 60 वय आहे ना तुमचं. तुमचे निर्णय चांगले होतील. आत्ता काय असतील, वडिलोपार्जित असतील, पैशाचे असतील, शेअर मार्केटमध्ये जा, आयुष्य तुमचं वाढेल. हा. अच्छा. कारण त्याची दृष्टी दशमस्थानावर आहे. हा. मग दशमस्थान एक नोकरी व्यवसायाचे, त्यांचा नोकरी व्यवसाय त्यांना फायदा होईल. अच्छा. फक्त त्याच्या शत्रुग्रहांचा तो पिरियड आहे, त्याला काढणं 2.5 वर्षाचा महत्त्वाचा भाग आहे. तो आम्ही सांगत नाही, म्हणून मी एक लोकांना विनंती करतो नेहमी ज्योतिषांना की 2.5 वर्षाचं भविष्य लिहून द्या. नाहीतरी शनी सर्व 2.5 वर्ष मोठा आहे ना. नका 10 वर्षाचं 5 वर्ष लिहू, 2.5 वर्षाचं द्या. हे गेलं का गं बघ सगळं गेलं. नमस्कार सर, उज्ज्वला बोलतीये US वरनं. बोला, कसं वाटतंय तुम्हाला? खूप बारीक केली तुम्ही. हां, तब्येत फार बारीक झालेली तुमची. बरं, आता तुझं झाली. मॅडम आहेत का? आहे ना. आहे. मॅडमला पण नमस्कार. बोला उज्ज्वला ताई. कशात? मी आज हो छान आहे. आज लिंक मिळाली तर मी खूप दिवसाची ते जॉईन करायचं, मला लिंकच नाही मिळाली. या लिंकला दरवेळी लिंक बदलत नाही आपली. त्यामुळे दर गुरुवार शुक्रवार करा. सेव्ह करून ठेवते, सेव्ह करून ठेवते. आणि दर गुरुवार शुक्रवार असतो 8 वाजता. हो हो हो. 11:30 वाजले तिकडे. आणि आता हे बघेल, रेकॉर्डिंग बघेल.